नमस्कार. आपल्या रोजच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालण्यासाठी एक अदृश्य जाळं सतत काम करत असतं. आज आपण त्याच पाईप्स अँड फिटिंग्सच्या जगात डोकावणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो, ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोचवली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. अच्छा, कधी विचार केलाय का? आपल्या घरामध्ये भिंतीमधून, जमिनीखालून पाणी अगदी सगळीकडे फिरत असतं, पण एक थेंबसुद्धा बाहेर गळत नाही. हे कसं काय होतं? याच्या मागे ना एक जबरदस्त इंजिनिअरिंग आहे. चला तर आज तेच समजून घेऊया. आपल्याला वाटतं की पाईप्स म्हणजे फक्त नळाचं पाणी, पण तसं नाहीये. गरम आणि थंड पाण्यापासून ते सांडपाणी बाहेर काढण्यापर्यंत, आणि इंडस्ट्रीमध्ये तर विचारूच नका. हाय प्रेशर स्टीम, तेल, वेगवेगळे गॅसेस या सगळ्यांसाठी पाईप्स लागतात. खरं तर हे आपल्या आधुनिक जगाचे आधारस्तंभ आहेत. तर मग प्रत्येक कामासाठी एक खास पाईप असतो. चला, या सिस्टीमचे जे मूळ घटक आहेत, म्हणजे वेगवेगळे पाईप्स, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात आधी येतो गॅल्वनाइज्ड आयर्न, म्हणजे GI पाईप. यावर झिंकचा एक लेप असतो, ज्यामुळे तो गंजत नाही. म्हणूनच तर पिण्याच्या पाण्याच्या लाईन्ससाठी याचा खूप वापर होतो. मग आहेत तांब्याचे पाईप. हे तर खूपच टिकाऊ असतात. गंजत नसल्यामुळे घरगुती प्लंबिंगमध्ये, विशेषतः गरम पाण्याच्या लाईन्ससाठी लोक यांनाच पसंती देतात. आणि आता तर सगळीकडे दिसतायत हे PVC, म्हणजे प्लास्टिकचे पाईप्स. हे वजनाला एकदम हलके, स्वस्त आणि जोडायला तर इतके सोपे आहेत की ड्रेनेज आणि इतर अनेक कामांसाठी यांचाच बोलबाला आहे. पण जिथे मोठी कामं असतात, जसं की शहराची मुख्य पाण्याची लाईन किंवा गटार व्यवस्था, तिथे कास्ट आयर्नसारखं मजबूत मटेरियल लागतं. हे प्रचंड दाब आणि वजन सहज सहन करू शकतं. ठीक आहे, पाईप्स तर सरळ रेषेत जातात, पण त्यांना वळवायचं असेल, फाटे फोडायचे असतील किंवा जोडायचं असेल तर इथूनच तर खरी गंमत सुरू होते. आणि इथे कामाला येतात पाईप फिटिंग्स. तर मग पाईप फिटिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक छोटा पण महत्त्वाचा भाग आहे जो पाईपला जोडला जातो. याच्या मदतीने आपण पाईपची दिशा बदलू शकतो, एका लाईनमधून दुसरी लाईन काढू शकतो, पाईपचा आकार लहान मोठा करू शकतो किंवा त्याचं टोक बंद करू शकतो. प्रत्येक कामासाठी एक वेगळी, खास फिटिंग असते. चला, या प्लंबिंगच्या जगातली काही खास साधनं आणि त्यांचे प्रकार पाहूया. हे बघा, हा आहे एल्बो. नावावरूनच कळतंय, कोपरासारखं काम करतो. पाईपलाईनला वळण देण्यासाठी याचा वापर होतो. हे साधारणपणे 90 आणि 45 डिग्रीच्या अँगलमध्ये मिळतात. यामुळेच तर आपण भिंतींच्या कोपऱ्यातून पाईप सहज नेऊ शकतो. आणि याला म्हणतात टी फिटिंग. का? कारण याचा आकार इंग्रजी अक्षर टी सारखा आहे. जेव्हा एका सरळ जाणाऱ्या पाईपलाईनमधून बरोबर 90 अंशात एक फाटा काढायचा असतो, तेव्हा हे वापरतात. आता बघा, समजा एक मोठा पाईप आहे आणि त्याला एका लहान पाईपला जोडायचंय. मग काय करणार? इथे कामाला येतो रिड्युसर. नावाप्रमाणेच तो साईज कमी करतो. पण गंमत म्हणजे याते 2 प्रकार आहेत हा. पहिला आहे कॉन्सेंट्रिक रिड्युसर. अगदी शंकूसारखा दिसतो आणि तो सरळ, म्हणजे उभ्या पाईपसाठी वापरला जातो. पण दुसरा जो आहे इसेंट्रिक रिड्युसर, तो एका बाजूने सपाट असतो आणि हा खास आडव्या पाईपसाठी बनवलाय. का? कारण त्यामुळे त्यात हवा किंवा कचरा अडकून राहत नाही. बघा, किती बारीक विचार केलाय. एखाद्या पाईपलाईनचं टोक बंद करायचं असेल तर कॅप आणि प्लग वापरतात. फरक एकदम सोप्पा आहे. ज्या पाईपच्या बाहेरच्या बाजूला आटे असतात त्याला बंद करण्यासाठी वरून कॅप बसवतात, आणि जिथे फिटिंगच्या आतल्या बाजूला आटे असतात तिथे प्लग लावून ते बंद केलं जातं. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळे वेगवेगळे तुकडे एकमेकांना असे का जोडले जातात की त्यातून पाण्याचा एक थेंबही गळत नाही? या परफेक्ट सील मागे नक्की विज्ञान काय आहे? तर मग या परफेक्ट लीक प्रूफ जॉईंटचं रहस्य आहे त्याच्या आट्यांमध्ये. गंमत अशी आहे की जे आतले आठे असतात ना, फिमेल थ्रेड्स, ते एकदम सरळ असतात. पण पाईपवरचे बाहेरचे आटे म्हणजे मेल थ्रेड्स, ते थोडेसे निमुळते, म्हणजे टेपर्ड असतात. आता विचार करा, जेव्हा हा निमुळता भाग त्या सरळ भागात जातो आणि आपण तो फिरवतो, तेव्हा काय होतं? तो अधिकाधिक आत जाऊन घट्ट, अगदी पॅक बसतो, आणि यामुळेच एक असा जोड तयार होतो जो अजिबात गळत नाही. आणि हे किती अचूक असतं याचा अंदाज या आकड्यावरून येईल. एका स्टँडर्ड 1 इंची पाईपवर प्रत्येक इंचामध्ये तब्बल 11 आटे असतात. या स्टँडर्डायझेशनमुळे ही संपूर्ण सिस्टीम इतकी विश्वासार्ह बनते.
तर एक पक्का गळतीमुक्त जोड कसा तयार होतो ते पाहूया. सगळ्यात आधी त्या निमुळत्या बाहेरील आट्यांवर सणाचं पॅकिंग गुंडाळतात. मग ते सरळ आतील आट्यांच्या फिटिंगमध्ये घट्ट फिरवून बसवतात. त्या आट्यांचा निमुळतेपणा आणि ते पॅकिंग मिळून एक परिपूर्ण वॉटरटाईट सील तयार करतात. आणि हेच आहे या अदृश्य नेटवर्कच्या यशाचं खरं गमक. आता आपल्याला प्लंबिंग मागची ही सगळी रचना दिसली आहे. पण थोडा विचार करा, अशी आणखी कोणती अदृश्य जाळी आपल्या आजूबाजूला आहेत, जी आपलं आयुष्य सोपं करतात? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?